नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण तयार करणार आहोत काठापदराची सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. म्हणजे ब्रॉड जर काठ असतील तर कशा पद्धतीनं डिझाईन करायची आणि काठांचा पुरेपूर वापर कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, कॅनव्हास लावून सुंदर असा आपण आज गळा तयार करणार आहोत. तर हे काठ बघू शकता, हे पाठीच्या साईडचे म्हणजे दोन साईडला जे आपले ब्लाऊज पीसला काठ असतात ना, ते एका साईडला जो काठ होता ना तो खूप ब्रॉड होता. तर म्हणलं काठ वेस्ट न जाण्यासाठी मी अशी डिझाईन बनवणार आहे. तर काय करायचं, आपल्याला काठ जे ब्रॉड आहेत ना ते मध्ये कट करून जॉईंट करायचा आणि कॅनव्हासला जसा तुम्हाला गळ्याला आकार द्यायचा आहे ना तसा आकार देऊन कॅनव्हास आहे ना ते काठांवरती लावायचं आणि त्याच्यानंतर काठ व्यवस्थित तो पॅच तयार करून मग नंतर आता जो मी अस्तरचा ब्लाऊजवरती जोडलेला आहे ना तो उलटी दिशा आहे म्हणजे, आणि त्याच्यावरती मी कॅनव्हास धरलेला आहे म्हणजे पूर्ण पॅच खाली आणि त्याच्यावरती कॅनव्हास. आणि अशा पद्धतीनं आपल्याला तो व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. कॅनव्हासच्या अगदी 1/2 इंच अंतर सोडून कडेकडेनं असं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. जर कॅनव्हास कशा पद्धतीनं कट करायचा आणि कॅनव्हास लावून कशा पद्धतीनं पूर्ण ब्लाऊज तयार करायचा ह्याच्यावरती पण मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की बनवणार आहे. तर बघू शकता, हे अशा पद्धतीनं मी 1/2 इंच अंतर ठेवून जोडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जसा गळा आहे ना तसा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे आकार व्यवस्थित येण्यासाठी एकसारखे सगळीकडे कट्स मारून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला उलटवून घ्यायचे ते पूर्ण काठ. व्यवस्थित असं सुपेरियर आणि फिनिशिंग सहित ते व्यवस्थित उलटवून घ्या. आणि व्यवस्थित उलटवलं जात नसेल तर तुम्हाला इस्त्री पण तुम्ही करू शकता, त्यामुळं पण फिनिशिंग खूप सुंदर येतं. तर असंच मी व्यवस्थित हातानं व्यवस्थित ते करत आहे. तर बघू शकता, हे अशा पद्धतीनं मी उलट्या दिशेला काठ ठेवून जोडून घेतलेलं आहे. आता ही सरळ दिशा आलेली आहे काठांची. तर अशा पद्धतीनं साईडला अगोदर पूर्ण कडेचा जो भाग असतो ना तिथं आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगसाठी टीप मारून घ्यायची आहे. खूप कमी वेळेमध्ये ही डिझाईन तयार होती आणि याला वेळही खूप कमी लागतो आणि पूर्णपणे जो आपला काठ ब्रॉड असतो ना त्याचा पूर्णपणे व्यवस्थित असा वापर होतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती अशी डिझाईन नक्की बनवून बघा. खूप सुंदर आणि खूप छान ही डिझाईन दिसते. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कडेला ना कडेला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित एकसारखी. जसा आपला आकार आहे ना, म्हणजे जसा काठांचा आकार दिलेला आहे, जसा कॅनव्हासचा आपण आकार कट केलेला आहे ना त्या पद्धतीनं साईडला अशी आपली व्यवस्थित टीप मारून आपल्याला घ्यायची आहे, तीही फिनिशिंग सहित व्यवस्थित. तर बघू शकता व्यवस्थित असे छान असे आपले काठ हे जोडले गेलेले आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला अशी गोल्डन कलरची मी लेस आणलेली आहे. थोडीशी नकळत ब्रॉड आहे आणि ती आपल्याला साईडला लावून घ्यायची आहे. त्यामुळं तर गळ्याला खूप असा युनिक आणि सुंदर लुक येणार आहे. त्यासाठी ही लेस मी आणलेली आहे. तर आता साईडनं आपण ती लेस जोडून घेऊयात. आणि कॉन्ट्रास्ट जर समजा काठ असेल ना समजा, तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार होती.
म्हणजे थोडासा डार्क हा काठ असणं गरजेचं आहे. जर काठ फेंट असेल ना तर इतकी अट्रॅक्टिव्ह डिझाईन दिसत नाही, पण काठ आपल्या ब्लाऊज पेक्षा थोडासा डार्क असला तर नक्कीच ती डिझाईन आपली खूप छान दिसते. तर बघू शकता व्यवस्थित अशा पद्धतीनं लेस आपली जोडून झालेली आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला नॉट जोडून घ्यायचे आहे. तर ही अशी गोल्डन कलरची नॉट मी लावणार आहे. तर जेवढ्या अंतरावर तुम्हाला नॉट हवी आहे, म्हणजे जास्त वरती हवी आहे का थोडंसं 3 किंवा 4 इंच सोडून हवी आहे, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही नॉट नक्की लावू शकता. गळा ब्रॉड असेल आणि जर डिझाईन थोडीशी वेगळी असेल तर नक्कीच नॉट लावा, कारण बऱ्याच वेळा काय होतं, नॉट नसेल तर कदाचित गळा उतरण्याची शक्यता असते. त्यामुळं नॉट ही कंपल्सरी लावा. त्यानंतर आपल्याला सिंपल असे लटकन जोडून घ्यायचे आहेत नॉटला. तर बघू शकता दोन्ही साईडला आपले असे लटकन तयार झालेले आहेत. सिंपल आणि सोबर असे लटकन आणि छोटेसेच लटकन मी तयार केलेले आहेत. तर आता आपल्याला असा मध्ये पॅच छोटासा लावून घ्यायचा आहे. म्हणजे हा थोडासा कलशाचा असतो ना, त्या टाईपमध्ये थोडासा पॅच आणलेला आहे. तर तो तुम्ही मध्यभागी ठेवू शकता. त्यामुळं पण छान असा अट्रॅक्टिव्ह आणि युनिक लुक नक्की आपल्या ब्लाऊजला येऊ शकतो. तर खूप कमी वेळेमध्ये पुरेपूर काठांचा वापर करून फिनिशिंगसहित सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आपली तयार झालेली आहे. नक्कीच ह्या पद्धतीनं तुमच्या ब्लाऊजवरती पण नक्की ट्राय करा आणि तुमच्या साडीला आणि तुम्हाला युनिक लुक आणण्याचा नक्की प्रयत्न करा. तर मैत्रिणींनो, चला भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.